आजकालच्या तरुण पिढीचा जो ट्रेंड पाहिला असेल मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये जर ट्रेंड पाहिला असेल तर झुडिओ नावाचं जे एक कपड्यांची जी काही दालनं आहेत, जे काही कपड्यांचे स्टोर्स आहेत, ते खूप मोठ्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने ही झुडिओची जी चेन आहे ती पूर्ण भारतभर ओपन झालेली आहे. आणि ह्याच ट्रेंडचा ह्याच झुडिओचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे या टाटा सन्सच्या अंडर येते. परंतु तरी जरी तुम्ही पाहिलं तर जवळपास 1000 वरून 4780 म्हणजे जवळपास आपण म्हणूया की 5 पर्यंत या बिझनेसने ही रिटर्न्स मिळून दिलेले आहेत. रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. मंडळी यात थोडासा वेगळा विषय घेऊन आलेले आहे. तर पहा की मागील मी जेव्हा टायटनचा जो बिझनेस आपण डिस्कस केला त्याच्यामध्ये बऱ्याच मंडळींचे मला डीएम आले की मॅडम काही चांगले शेअर्स असतील तर सांगा, आम्ही लॉंग टर्म मध्ये घेऊन ठेवूया आणि आम्हालाही चांगल्या पद्धतीने याच्यामधनं वेल्थ उभी करता येईल. तर पहा की जेव्हा आम्ही लॉंग टर्म असं म्हणतो तेव्हा म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा हे लॉंग टर्म म्हणलं जातं तेव्हा खरं तर म्युच्युअल फंड मध्ये इंटरनली ते लॉंग टर्म नसतं. म्युच्युअल फंड मधला जो काही पोर्टफोलिओ असतो तो कोणी ना कोणीतरी आपल्यासाठी, जे काही फंड मॅनेजर आहेत ते हँडल करत असतात. जे चांगले बिझनेस आहेत ते आपल्यासाठी गाळून ते त्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करत असतात. जे वाईट बिझनेस आहेत त्या पोर्टफोलिओ मधून बाहेर काढत असतात. तर या पद्धतीने हा पोर्टफोलिओ आहे तो योग्य पद्धतीने हाताळला जातो. ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग कुठे ना कुठेतरी बॅकएंडला होत असतं जे आपल्याला दिसत नाही, बरोबर. पण जेव्हा आपण म्हणतो की मी एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू तर आपल्याला त्या परिस्थितीमध्ये त्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तो ग्रुप एक खूप चांगला असणं गरजेचं आहे. ते सेक्टर कसं आहे ते पाहणं फार गरजेचं आहे. सप्लाय कसा, आता जसं की सोलर सेक्टर, आज सगळ्यांना वाटतं की भारतामध्ये प्रचंड सोलरची डिमांड आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सोलर सेक्टर वर्क करत आहे. तर कुठलीही सोलरची कंपनी उचलली तर मी ती चांगलीच चालेल आणि मी पुढच्या 25-30 वर्षात खूप चांगला पैसा याच्यामधनं उभा करू शकू. तर मला असं वाटतं की याची शक्यता फार कमी आहे. कारण तुम्हाला जर माहिती असेल तर चायनामध्ये म्हणजे अगदी चिप्सच्या भावामध्ये सोलरचे जे पॅनल जे असतात ते विकले जातात खूप लो, कारण तिथे सप्लाय खूप जास्त आहे, डिमांड जी आहे ती तेवढीच आहे. त्यामुळे खूप चीप किमतीमध्ये तिथे हा सप्लाय दिला जातो आणि त्यामुळे किंमत खूप कमी आहे. आपण कुठे ना कुठेतरी भारताने इन्कम म्हणजे वेगळ्या पद्धतीचे टॅक्सेस लावून चायनाची जी काही तो सोर्स आहे तो कुठे ना कुठेतरी थोपवून ठेवलेला आहे आणि म्हणून आज कुठे ना कुठेतरी आपलं सोलर सेक्टरचे ज्या काही कंपन्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने वर्क करत आहेत. पण उद्या जाऊन जेव्हा सगळ्याच कंपन्या सोलरमध्ये येतील तेव्हा कुठे ना कुठेतरी हा सप्लाय वाढणार आहे आणि मग त्यामुळे याच्यामधली जे व्हॅल्युएशन आहे तेही याच्यामध्ये कमी होण्याची शक्यता फार जास्त आहे. अर्थात आता ती पर्टिक्युलर कंपनी कसं काम करते, काय करते, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बघण्यासारख्या असतात यामध्ये. जसं मी छोटंसं तुम्हाला स्क्रीन मध्ये उदाहरण देते. तर पहा की निफ्टी, आपला जो काही निफ्टी आहे निफ्टी 50, तर तो मागच्या 5 वर्षामध्ये, आता याच्यामध्ये मी काय करते की निफ्टी 50 म्हणजे 5 वर्षाचा डेटा म्हणजे डायरेक्ट कोरोनाचा वेळचा डेटा येतो. तर आपण 21 पासूनचा डेटा पाहूया एक थोडासा जास्त अंडरस्टँडिंग साठी. तर साधारणतः ऑक्टोबर 21 पासून जर पाहिलं तर 18,338 वर जो काही आपला निफ्टी 50 होता तो आता साधारणतः 24, जवळपास आज 25,000वर निफ्टी क्लोज झालेला आहे, बरोबर. 25,000च्या वर म्हणजे जर रिटर्न जर पाहिले मागच्या 5 वर्षात तर जवळपास 173% रिटर्न जे आहेत ऍब्सोल्यूट रिटर्न निफ्टीने आपल्याला मिळून दिलेलं, म्हणजे साधं निफ्टी. बाकी काही डोकं लावायचं नाही, इंडेक्स मध्ये हे फंड पैसे तुम्ही गुंतवायचे, बाकी काहीही करायची गरज नाहीये, सिंपल. ओके. पण त्याच जागी आपल्याला जशी आपल्याला आवड असते की आम्ही त्याला खतरों के खिलाडी असं म्हणतो की ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करायची, मला माझ्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टिंग करायची, पण ती मी अभ्यास करणार नाही, मला कोणीतरी सांगावं आणि मग ती इन्व्हेस्टिंग करावी. तर यामध्ये होतं काय की जसं आता डीमार्ट, आता पहा की डीमार्ट तसं म्हटलं तर एकदम कॉमन सेन्स बिझनेस आहे. म्हणजे खरं तर पाहिलं तर डीमार्टने सुरुवातीला प्रचंड पैसा इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेला आहे. म्हणजे लाईक 2017-18 मध्ये ही कंपनी रजिस्टर झालेली आहे आणि तेव्हापासून साधारण 751 वरून ही 4100, म्हणजे जर पाहिलं तर जवळपास 6 पट पैसे जे काही आहेत, म्हणजे इथे पाहिलं तर 577% जे आहेत जवळपास ऍब्सोल्यूट रिटर्न या कंपनीने इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेले आहेत. पण आपण जर मागच्या 5 वर्षातला डेटा जर इथे पाहिला आणि विशेष जसं मी म्हटलं तर अर्थात इथे जर पाहिलं तर 70 ते 80% 2020 पासून ते आतापर्यंतचे इथे रिटर्न्स मिळून दिलेले आहेत. पण मी का म्हटलं की तुम्हाला 2020 पासून नको, कारण यावेळी मार्केट पडलं होतं त्यामुळे सगळ्याच कंपन्या इथे लो मध्ये आहेतच. त्यामुळे मी म्हटलं की आपण इथे पीकला पाहूया की 2000 जर ऑक्टोबर 21 मध्ये जर पाहिलं तर ही जी काही डीमार्टची जी काही किंमत होती ती 4500च्या दरम्यान होती आणि आज ती आहे 4181.
ओके, म्हणजे मागच्या 4 वर्षात हा जो बिझनेस आहे तो जागेवरच कुठे ना कुठेतरी आहे, काही याच्यामध्ये ग्रोथ झालेली नाही. आता तुम्हाला तर डीमार्ट उत्तमून वाहताना दिसत आहे, पण खरा गेम असतो तो त्यांच्या रेव्हेन्यू मध्ये, म्हणजे त्यांचं जे ऍक्च्युली जो काही रेव्हेन्यू ग्रोथ किती आहे याचा बिझनेसशी, कारण बिझनेस चालतोय याला महत्व नसतं, बिझनेस वाढतोय किती दरवर्षी याला कुठेतरी मार्केटमध्ये महत्व असतं. दरवर्षी वाय रेव्हेन्यू ग्रोथ किती होती आहे, ओके, दरवर्षी बिझनेस किती ग्रो होतोय, इथे यामध्ये महत्वाचं आहे. तर डीमार्टचा प्रॉब्लेम काय झालेला आहे महत्वाचा, म्हणजे की त्यांचं जे काही नॉन ग्रॉसरी, म्हणजे एक तर तुम्हाला हे जर बेसिक माहिती असेल तर ग्रॉसरी आयटम मधलं जो काही मार्जिन असतं ते खूप कमी असतं, आणि जे नॉन ग्रॉसरी आयटम म्हणजे जशी काही त्यांची भांडी वगैरे आहे त्यांच्या इथे किंवा कपडे वगैरे आहेत, हे जे काही आयटम आहेत याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी मार्जिन जास्त असतं. परंतु झालं काय की कोरोना नंतर लोकांचा एक कल वाढलेला आहे ऑनलाईन गोष्टींकडे, आणि त्यामुळे डीमार्टचा हा सेल जो आहे तो कमी झालेला आहे. दुसरं कारण काय की तुम्हाला जर माहिती असेल की डीमार्ट जे म्हणजे रमेश धमानिया सर आहे ते एक मार्जिन कुठे ना कुठे चांगलं ठेवण्यासाठी जे काही डीमार्टचे जे काही सगळे स्टोर्स आहेत त्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या त्यांच्या स्वतःच्या मालकीचे स्टोर्स असतात, ते कुठेही रेंटवर हे मॉडेल वर्क करत नाही. तर ह्याच्यामधलं अगेन ते रिअल इस्टेट किंग ही बनत चाललेलं असं आपण एक पद्धतीने म्हणू शकतो, पण तो गोष्ट वेगळी. परंतु यामुळे होतंय काय की ऍज अ बिझनेस ग्रो होत नाहीये, कारण याच्यामधला जवळपास बराचसा बिझनेस जो आहे तो ऑनलाईन मध्ये कुठे ना कुठेतरी हळूहळू शिफ्ट होत चाललेला आहे. आता त्याच्यामध्ये म्हणजे आता नवीन जे आलेलं आहे हे जे काही ब्लिंकिट आहे, झेप्टो आहे, आणि या डीमार्टच्या बिझनेसला खूप सारी एक हानी पोहोचवलेली आहे, आणि त्यामुळेच हा बिझनेस जो आहे तो मागच्या 4 वर्षापासून जागेवरच खेळत आहे. रेव्हेन्यू मध्ये ग्रोथ येत नाहीये, जो काही सेल होतोय त्याच्यामध्ये ग्रोथ होत नाहीये, तो साधारणतः तेवढाच आहे किंवा कुठेतरी मार्जिन कमी होत आहे. ओके, आता दुसरा जर बिझनेस पाहिला तर टीसीएस. तर टीसीएस देखील म्हणजे ही दोन नंबरची कंपनी आहे. तर तुम्ही म्हणताल की मग प्रॉब्लेम काय आहे, तर अर्थात अगे मी म्हणते की बिझनेस चालला, तर तुम्ही म्हणताल की बिझनेस ग्रो होणं का गरजेचं आहे, बिझनेस चालतो हे महत्वाचं आहे ना. तर पहा की तुम्ही आता 4 वर्षापूर्वी जे काही एम्प्लॉईज आहेत तर ते त्याच रेटवर काम करणार आहेत का, ते काय म्हणणार की आम्हाला दरवर्षी आम्हाला इन्क्रीमेंट द्या, बरोबर. म्हणजे हा कुठे ना कुठेतरी कंपनीचा एक्सपेन्स वाढत आहे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जे काही कम्प्युटर्स आहेत जे रेंटवर घेतले जातात किंवा विकत घेतले जातात त्याचाही खर्च कुठेतरी मागच्या 4 वर्षात वाढलेला असणार आहे, बरोबर. तर म्हणजेच काय की कंपनीचा जो काही ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत ते वाढतायत, परंतु जो काही सेल्स ग्रोथ आहे ती फारशी होत नाहीये, आणि त्याच्यामुळे मागच्या 4 वर्षामध्ये अगेन मी जसं मागे म्हटलं की आयटी काही फार चांगल्या परिस्थितीमध्ये सध्या जात नाहीये. तर त्यामुळे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑक्टोबर 1 पासून म्हणजे 3,730 ह्या कंपनीची किंमत होती, ती अजूनही जवळपास 3,500, म्हणजे मागच्या 4 वर्षापासून टीसीएस सारखी मोठी कंपनी जी आहे ती त्याच जागेवर खेळत आहे. आणि कारण का की फारशी रेव्हेन्यूची मध्ये ग्रोथ नाहीये, आणि त्यामुळे तो बिझनेस तिथेच खेळत आहे. त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की म्हणजे जिथे साधी निफ्टी जी आहे ती जवळपास डबल किती आपण जर पाहिलं तिथे 180 पट रिटर्न दिलेले आहेत आणि ऍब्सोल्यूट रिटर्न, तिथे डीमार्ट सारख्या कंपनीने ते फक्त 80% आणि टीसीएस सारख्या कंपनी 88%. म्हणजे जर जो काही मेन बेंचमार्क आहे तो याच्यापेक्षा जास्त रिटर्न आहे, तर मग ही एवढी रिस्क का घ्यायची. उद्या असं होणार नाही, पण उद्या जाऊन टीसीएस ला प्रॉब्लेम झाला किंवा उद्या जाऊन डीमार्टला प्रॉब्लेम झाला तर त्या परिस्थितीमध्ये रिस्क खूप हाय आहे ना, बरोबर. तर ह्या म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो देखील इथे समजणं गरजेचं आहे. इथे अभ्यास बिझनेस म्हणून करणं गरजेचं आहे. कुणाच्या टिपवर तुम्ही काम केलं तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये तुम्ही लॉस मध्ये जाताल ह्याची शक्यता खूप जास्त आहे या परिस्थितीमध्ये. ओके, आता मी तुम्हाला तिसरा बिझनेस दाखवले, मी तुम्हाला 2 बिझनेस असे दाखवले की जे पूर्णतः लॉस मध्ये आहेत, परंतु तिसरा हा जो बिझनेस आहे ट्रेंट लिमिटेड. ट्रेंट लिमिटेड ही कंपनी काय करते माहितीये का, तर तुम्ही जर स्टार बाजार तुमच्या जवळच, आता माझ्या तर जवळच आहे, तर स्टार बाजार ही जी स्टार बाजार जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने एकतर ग्रो करत आहे, पण स्टार बाजार पेक्षाही जास्त तुम्ही जर आजकालच्या तरुण पिढीचा जो ट्रेंड पाहिला असेल मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये जर ट्रेंड पाहिला असेल तर झुडिओ नावाचं जे एक कपड्यांची जी काही दालनं आहेत, जे काही कपड्यांचे स्टोर्स आहेत, ते खूप मोठ्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने ही झुडिओची जी चेन आहे ती पूर्ण भारतभर ओपन झालेली आहे. आणि ह्याच ट्रेंडचा ह्या झुडिओचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे या ट्रेंट नावाच्या या जो काही ट्रेंडची जी कंपनी म्हणजे ही ट्रेंड जी आहे ही टाटा सन्सच्या अंडर येते, आणि
या ट्रेंडच्या अंडर झुडिओ, स्टार बाजार असे बरेचसे जे काही बिझनेस आहेत या ट्रेंडच्या अंडर येतात, या कंपनीच्या अंडर येतात. आणि त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की सगळ्यात मोठा वाटा जो आहे झुडिओचा आहे आणि झुडिओचे स्टोर जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वाढले. आणि म्हणूनच हा बिझनेस जो आहे तर 2021 मध्ये जी काही ऑक्टोबरमध्ये जर आपण पाहिलं, जसं आपण मगासपासून फॉलो करतोय, तर ऑक्टोबरमध्ये ही जी काही या शेअरची जी किंमत होती जवळपास तर ऑक्टोबरमध्ये हा शेअर जो आहे तो साधारणतः 1154 वर होता. आणि तो या सगळ्या बिझनेसच्या ग्रोथमुळे रेव्हेन्यू मिळणार, जो काही रेव्हेन्यू येतो, जो काही चांगला बिझनेस करतो, जो काही हा ट्रेंड जो काही चांगला धंदा करतो, याच्यामुळे हा शेअर वाढत वाढत जवळपास 7 पट वाढला होता. म्हणजे जवळपास याने 7300 पर्यंत ही व्हॅल्यू 8200 पर्यंत ऑक्टोबर 11, 2024 पर्यंत हा शेअर गेलेला होता. आता तुम्ही म्हणताल हा खाली का आला? कारण का की आता कुठे ना कुठेतरी तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर झुडिओचं अट्रॅक्शन हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आणि त्यामुळे ओव्हरऑल इव्हन म्हणजे एक असंही याच्यामध्ये धरा की जो बिझनेस म्हणजे सुरुवातीला एक 0 बेसवरून ते स्टोर जे आहेत ते वाढवत गेले, पण आता खूप सारे स्टोर, आता माझ्याकडे एक्झॅक्ट आता काउंट नाहीये, पण खूप सारे स्टोर्स जे आहेत हे ट्रेंड वाढवत गेला आणि आता खूप चांगल्या पद्धतीचा बेस बनलेला आहे. मग आता जो काही सेल्स ग्रोथ जी आहे ती कमी झालेली आहे, बिझनेसचं जी काही ग्रोथ जी आहे, जो काही ग्रोथ रेट आहे तो कमी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे हा शेअर मागच्या 2 ते 3 क्वार्टर पासून ही बिझनेसची ग्रोथ आहे ती कमी झालेली आहे आणि म्हणून हा शेअर खाली आलेला आहे. परंतु तरी जरी तुम्ही पाहिलं तर जवळपास 1000 वरून 4780 म्हणजे जवळपास आपण म्हणूया की 5 पर्यंत या बिझनेसने हे रिटर्न्स मिळवून दिलेले आहेत. तर सांगायचा मुद्दा काय की इथे अभ्यास करणं ऍज अ बिझनेस म्हणून ह्या शेअरचे तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही असा कोणताही बिझनेस धरून चालू नका की मी तो शेअर घेईल आणि जन्मभर मी तो माझ्या डीमॅट अकाउंट मध्ये ठेवेल आणि मला अचानक एके दिवशी मला कळेल की मी अब्जोपती झालेला आहे. अशी शक्यता खूपच कमी असणार आहे असं मी यामध्ये म्हणेल. तर मुख्यतः अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यावरही तुम्हाला खूप डिटेल माहिती हवी असेल तर आमचा ही कोर्स लवकरच लॉन्च होणार आहे. तर त्याही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी याच्यासाठी संपर्क करू शकता. आणि जर खतरों के खिलाडी व्हायचं नसेल तर सगळ्यात बेस्ट वे हे असे हिरो शोधण्यासाठी म्युच्युअल फंड आपल्यासाठी नक्कीच सही आहे. तर आशा करते की दिलेली ही एक वेगळी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. धन्यवाद.